आपण जर पुरेसे पाणी पीत नसाल, पुरेसं फायबर घेत नसाल किंवा शारीरिक हालचाली आपल्या कमी असतील किंवा आपल्याला डायबिटीज असेल, थायरॉइडचा त्रास असेल किंवा काही मेडिसिन चालू असेल, तर यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता घालवण्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. डॉक्टर अभिज क्लिनिक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आता जाणून घेऊयात की कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर काय आपण उपाय केले पाहिजे. तर पहिला उपाय आपल्याला काय करायचा आहे, सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी म्हणजेच कोमट पाण्याचं सेवन करायचं आहे. त्यानंतर आपण कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा गाईचं तूप, गावरान गाईचं तूप ते जर आपण सेवन केलं तर आपल्याला रोज कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही आणि पोट साफ होण्यास मदत होईल. त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये पुरेसं पाणी प्यायचं आहे. तर पुरेसं पाणी म्हणजे किती पाणी? तर 3 ते 4 लिटर पाणी आपल्याला दिवसभरामध्ये प्यायचं आहे. त्यामुळे आपल्या ज्या काही आतड्यामधील जे लेयर आहे त्या व्यवस्थित मोकळ्या राहतील आणि आपल्याला पोट साफ होण्यास मदत होईल. त्यानंतर ज्या गोष्टींमध्ये फायबर जास्त आहे, फायबर युक्त आहार आपल्याला सेवन करायचा आहे. फायबर युक्त आहारामध्ये सर्व प्रकारच्या हिरवे पालेभाज्या असतील, कडधान्य असतील, सगळ्या प्रकारचे फळं आपल्याला खायचे आहे. त्यामधील काही मुख्य सांगतो मी तुम्हाला. तर केळी असेल, सफरचंद, अंजीर, पपई याचं आपल्याला सेवन करायचंय. कडधान्याचं आपल्याला सेवन करायचंय. आपण रात्रभर कडधान्य, मटकी वगैरे भिजवत ठेवून ते जर आपण सकाळी थोडंसं मीठ वगैरे टाकून जर आपण सेवन केलं, थोडंसं बॉईल करून, तर त्याने सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे. विविध प्रकारच्या पालेभाज्या त्याचं सेवन आपल्याला करायचं आहे. तर ह्या गोष्टी खाऊन आपण आपलं जे काही कॉन्स्टिपेशनचा, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, तो कमी करणार आहोत. त्यानंतर आपल्याला नेहमीच आपल्या जेवणासोबत ताकाचं सेवन करायचं आहे. ताकामध्ये गुड बॅक्टेरिया असतात आणि हे गुड बॅक्टेरिया आपल्या पोटामधील मूव्हमेंट व्यवस्थित करण्यामध्ये, पचन व्यवस्थित करण्यामध्ये मदत करत असतात. त्यामुळे आपल्याला ताकाचं सेवन करायचं आहे. त्यानंतर रात्री झोपताना एक अर्धा कप किंवा 1 कप दूध घ्यायचं. त्यामध्ये 2 ते 3 अंजीर टाकायचे आहे आणि त्याचं सेवन जर आपण केलं, तर आपली बद्धकोष्ठता दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यानंतर आपल्याला 7 ते 8 मनुके रात्रभर भिजवत ठेवायचे आहे आणि ते पाणी, ते भिजवलेले जे काही मनुके आहेत, ते चावून खायचे आहे आणि त्या पाण्याचं सेवन करायचं आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर काही ज्युसेस आहेत, त्या ज्युसेसचं आपण सेवन करायचं आहे. तर कोहळा आहे, त्या कोहळ्याचं ज्यूस जर आपण सेवन केला, तर आपल्याला बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला आवळ्याचा ज्यूस घ्यायचा आहे. आवळ्याचा ज्यूस जर आपण घेत राहिला, तर त्याने सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे. त्यानंतर आपल्याला नारळाचं पाणी घ्यायचंय. त्यामध्ये सब्जाचे जे काही बिया आहेत, सब्जा सीड्स टाकायचे आहेत आणि त्याचं सेवन आपल्याला करायचं आहे. त्याने सुद्धा आपला बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आपण जे जेवण झाल्यानंतर बडीशोप खात असतो, तर ती सोप घ्यायची आहे. त्या सोपचं पाणी आपण जर सेवन केलं, रात्रभर भिजवत ठेवली आणि सकाळी जर सेवन केलं, तर त्याने सुद्धा आपला बद्धकोष्ठतेचा म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. तर हे सोपे घरगुती उपाय करून आपण आपल्या बद्धकोष्ठतेचा, कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर करू शकतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.